गेली. बाकीच्यांनी मामाचं दर्शन घेतलं, बाकीचे म्हणाले आमचे पांडुरंगाचं दर्शन आम्हाला इथं झालं नाही का वार करायचं मला तू विचार आला काय. हा अरे आपण पंढरीला चाललो. आपण जे आपल्या महाराष्ट्रात जे स्थान म्हणलं जातं पांडुरंग त्याच्या दर्शनाला आपण चाललो. ही लोक त्याचा गणिता पाया का पडतो. हा त्या असा त्याच्या मनाने विचार आला फक्त. मामाला कळालं. मामाने त्याला जवळ बोलवलं. अरे बाबा तू चाललाय ना पंढरीला. पंढरीला गेल्यानंतर ज्या वेळेला तू चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी जाशील तेव्हा मी तुला हा ही कृपा देतो. ज्या वेळेला तू चंद्रभागा नदीत स्नान करशील त्या वेळेला चंद्रभागा नदीला सांग का बाळू शंकरने एक कृपा दिलेला आहे. दुसरी गोष्ट ज्या वेळेला तू पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जाशील त्या वेळेला पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श कर. दुसरी गोष्ट ती झाल्यानंतर ज्या वेळेला तू दर्शन घेऊन पांडुरंगाच्या पायथ्याखाली दर्शन घेऊन आणि त्या वेळेला पांडुरंगाच्या कळसाला भर तुला हा बाळू धनगर कोण कळेल काय. मग तुला हा बाळू धनगर कोण कळेल. त्या वारकऱ्यानं मामाने एक रुपया घेतला. वारी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेले. वारकऱ्याला आठवलं काय हा धनगर बाबांनी एक रुपया दिलेला आहे. हा चंद्रभागे नदी असण्यासाठी सांगितलं आहे. त्या वारकऱ्याने एक रुपया घेतला. त्या चंद्रभागे नदीला सांगितलं चंद्रभागा माते हा बाळू धनगराने एक रुपया दिलेला आहे तो हा स्वीकार कर. त्या क्षणात चंद्रभागे मातेने दोन्ही हात वरती काढले. हातात हिरवा थोडा भरून माता एक रुपया स्वीकारला. वारकरी अंगावरती काटे फुटले. तसाच तो वारकरी पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श केले. तसे लहान मुलाचे कोमल पाय असतात तसे ते वारकऱ्याला पाय लागले. ते झाल्यानंतर तो वारकरी दर्शन घेऊन पांडुरंगाच्या पायाचे दर्शन घेऊन तो मंदिराच्या खाली उतरला. त्याने पांडुरंगाच्या कळसाकडे बघितलं. जशा वेशात हा मामाचा फोटो दिसतो ना अशा वेशात मामाच्या पांडुरंगाच्या कळसावरती उभा होता. विचार करा हा मामा कोणाचा. मामा म्हणतो अरे पंढरीचा पांडुरंग माझ्या तळावरती दुवा देशील माझी मेंढर राखण्याकरता येत असतो. आजही आजही काय पांडुरंग त्याचा पंढरपूर सोडून दुवा देशीला माझी मेंढर राखण्याकरता येत असतो. विचार करा बाळू धनगर कोण असेल. काय विचार करा महा बाळू धनगर कोण असेल. नामाही जगा वेगळा देईल त्या ठिकाणी सांगायचं तत्पर असं का मामा एक जगा वेगळा भगवंत त्या मामाचा कारभारही हा जगा वेगळा आहे. काय मामाचा हा कारभारही जगा वेगळा मामाही एक जगा वेगळं आहे. आपण म्हणतात ना भरपूर देव बघितले मामासारखा कारभार. खोंड्या माळावरती यात्रा भरवणारा हा एकमेव भगवंत आहे. काय खोंड्या माळावरती यात्रा भरवणारा हा भगवंत आहे. म्हणजे आपण स्वप्नाचा विचार केला शिकायला ठिकाणी भगवंताची पालखी काही जागा आपण भगवंताचे काहीतरी काळपूर्वी जन्माचे वचन असतात तो मामा पूर्ण करत असतो. काय तो मामा पूर्ण करत असतो. आंधळ्याला नेत्र देणारा हा मामा, मुक्याला वाचा देणारा हा मामा, पांगळ्याला पायी देणारा हा मामा. काही मामाचा अनुभव 27.5 महिन्याचा बाळातपण करणारा हा मामा. किती 27.5 महिन्याचं बाळातपण केलेलं या भगवंताने. कर्नाटक